मित्रांनो, महाराष्ट्राची अशी राजकीय दुर्दशा यापूर्वी कधी झाली नव्हती हो. मी आता 55 वर्ष पत्रकारितेत आहे. वयाच्या 20व्या वर्षून ॲक्टिव्ह पत्रकार आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या साप्ताहिकामध्ये काही स्तंभलेखक आहे, हे आहे, फिरतोय, मंत्रालयात फिरतोय, लोकांना भेटतोय, नेत्यांना भेटतोय. माझं भाग्य असं की सगळ्या मोठमोठ्या लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. अगदी वैयक्तिकरित्या त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली. आणि महाराष्ट्रातले गेल्या गेल्या 10 वर्षातले सोडा. हो, 10-15 वर्षातले जर सोडले, तर जवळ-जवळ सगळ्या नेत्यांच्या बरोबर सहवास लाभला मला. नाही इकडे सुरुवातीपासूनच माझं भाग्यच आहे की विनोबा भावे, बाबा आमटे अशी मोठी तिकडल्याही लोकांची यादी आहे. काही साधू संत पण त्याच्यातले मोठे माझ्या सहवासात आले, मी त्यांच्या सहवासात आलो. तर अशी आत्ता जशी दळभद्री स्थिती आहे ना, कर्मदरिद्री आणि आपसातल्या भांडणांची, गृहकलह आणि भाऊबंदी हे 2 शब्द मी वापरेन. कुठले? गृहकलह आणि भाऊबंदी. अशी महाराष्ट्रात मी बघितली नव्हती हो. गटबाजी होती. हो, हो. गटबाजी होती आणि ती सगळ्या पक्षात होती. किंबहुना सगळ्या संस्था, संघटनात असतेच गटबाजी. म्हणून तर पॅनल उभे राहतात, भांडतात, लढतात निवडणुका, निवडून येतात, पडतात. पण गटबाजीचं रूपांतर असं गृहकलहात किंवा भाऊबंदकीत आणि संघर्षात, आणि तोही संघर्षाचा जीव घेणं असा नव्हता झाला कधी. महाराष्ट्रामध्ये राजकीय हत्या झाल्या नाही का, पक्षीय याच्यातून झाल्या, पण त्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर झाल्या. एखाद दुसरा अपवाद की जिथे नेत्याच्या पातळीवर झाली, पण त्यातल्या काही नेत्यांच्या हत्या या कबूल केलं पाहिजे आपल्याला की त्या राजकीय वैमनस्यातून नव्हत्या झाल्या. त्यांच्या अंडरवर्ल्डशी जे संबंध होते, मी त्या व्यक्तींची नावं घेऊ शकत नाही किंवा त्या पक्षाची पण घेऊ इच्छित नाही, पण काही आमदार जे मारले गेले ते अंडरवर्ल्डशी संबंधित होते आणि अंडरवर्ल्डच्या खंडणी रॅकेटचा ते एक भाग होते. त्यामुळे ते मारले गेले. तुमच्या लक्षात आलं असेल काही नावं तुमच्या की त्यांच्या मृत्यूबद्दल त्या पक्षांनी पण फार पुढे गाजावाजा केला नाही किंवा फार चौकशा करा वगैरे असं हट्ट धरला नाही. त्याचं कारण त्यांना माहिती होतं की या हत्या ज्या आहेत त्या त्यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातून झाल्या. आता गमत अशी की राजकारणामध्ये मला आता उलट दिसतंय की अंडरवर्ल्डचा रोल कमी आहे. शरद पवारांच्या काळामध्ये अंडरवर्ल्डचा रोल जास्त होता. आणि मला निश्चितपणे माहिती आहे की शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले, सुधाकरराव नाईक, खताळ पाटील या सगळ्यांनी एकत्र येऊन शरद पवारांना 1995 साली मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही म्हणून मनोहर जोशी आणि तुमच्या बाळासाहेब ठाकरेंना आपले 25-50 लोक देऊन त्यांना वंचित ठेवलं. तसं शरद पवार 95 साली होत होते, महायुतीची सत्ता येत नव्हती. गॅरंटी देतो मी तुम्हाला की नव्हती येत. गॅरंटी काय देणार नाहीच, तो प्रकार झालाच नसता. मनोहर जोशींनी नंतर असं विचारलं की यांना विचारा प्रतापराव भोसलेंना की त्यांनी आमची सत्ता आणून दिली, त्यांचे 25-50 लोक जे अपक्ष होते, जे त्यांच्याबरोबर आले होते आणि जे शरद पवारांना मुख्यमंत्री करायला तयार होते, त्यांना शंकरराव चव्हाण, खताळ पाटील, सुधाकरराव नाईक, प्रतापराव भोसले यांनी जबरदस्तीने सांगितलं की नाही नाही, तुम्ही शरद पवारांना मुख्यमंत्री नाही करायचं आहे, आपल्याला काय तुमची किंमत आहे ती आम्ही देतो, पण तुम्ही मनसे याच्यावर शिवसेनेबरोबर जा. आणि म्हणून सत्ता आली, नाही तर तेव्हा पण आली नसती. आता जो गेम उद्धव ठाकरेंनी केला की ते डायरेक्ट तिकडेच जाऊन मिळाले, त्यामुळे त्यांची सत्ता आली. नाही तर असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये युतीची सत्ता अपेक्षितच नव्हती. 95ला पण नव्हती. हे तर कृपा खरोखर भाजपचं काही कौशल्य नाहीये. हे सगळं शंकरराव चव्हाणांनी घडवून आणलं. आणि मी तर त्यांच्या अगदी क्लोज टू हार्ट आणि फॅमिली मेंबर होतो या सगळ्यांचाच, प्रतापरावांचाही होतो. त्यामुळे मला माहिती आहे. पण आत्तासारखं वैर नाही. मनोहर जोशींना शरद पवारांनी असं सांगितलं होतं की आम्ही काय केलं याच्या चौकशा तुम्ही करू नका, त्याच्याकरता चौकशी कमिशन्स नेमू नका, कारण तुम्ही उद्या जाणार आहात त्यावेळेला आम्ही आल्यानंतर आलेच ते नंतर काँग्रेसच आली 95 ते 99 नंतर, तर आम्ही तुमच्या चौकशा करणार नाही, तुम्ही आमच्या चौकशा करू नका. आणि मनोहर जोशीने ते पथ्य पाळलं होतं. त्यांनी कधी आधीच्या मंत्रिमंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशा केल्या नाहीत. हा प्रकार फडणवीसांनी सुरू केला महाराष्ट्रामध्ये, सूडचक्राचा. फडणवीसांनी काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या नेत्यांच्या भानगडी काढायच्या. किरीट सोमय्या हा त्यांचा फक्त मुखवटा आहे.
चेहरा आतमध्ये फडणवीसांचाच आहे. फडणवीसच ठरवायची की कोणाची भानगडी काढायच्या, कोणाला किती दबाव आणायचा, कोणाला दबाव आणून आपल्या पक्षात घ्यायचं. हे सगळं त्याचं जे काही नियोजन होतं, कारस्थान म्हणायचं तर कारस्थान म्हणा, ते फडणवीसांचं असायचं. किरीट सोमय्याला एवढ्या गव्हर्नमेंटच्या फाईल्स मिळायच्या कुठून आतल्या? फडणवीसच पुरवत होते. कारण त्यांनी ते पथ्य पाळलं नाही. आणि त्याचा फटका जर आता सरकार बदललं तर त्यांना बसणार. आधी कसं होतं, एक सामंजस्य होतं की बा आमच्या वेळेला आम्ही खातो, तुमच्या वेळेला तुम्ही खा. आमच्या खाण्याची तुम्ही नंतर चौकशी करत बसू नका, नंतर तुम्ही खाऊन आम्ही आलो परत तर आम्ही तुमच्या नाही. हे वर्षानुवर्ष 1960 साली महाराष्ट्रामध्ये स्थापना झाल्यापासून हे पथ्य सगळ्या मुख्यमंत्र्यांनी पाळलं. की आधी त्यांनी काय केलं, त्या भानगडीत पडायचं नाही फारसं. किंबहुना काही मुख्यमंत्री तर असे होते की त्यांनी आपल्या लोकांनी खाल्लं तरी त्याच्या भानगडीत पडायचं नाही, अनलेस ते आपल्याला त्रास द्यायला. ती प्रथा प्रथम मोडली मनोहर जोशींनी. मनोहर जोशींनी अण्णा हजारेंशी हातमिळवणी केली, त्यांना कागदपत्र पुरवली आणि आपल्याच मंत्र्यांविरुद्ध आरोप करायला लावले आणि त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले. पहिल्यांदा ती प्रथा त्यांनी मोडली, पण ती त्यांनी आपल्या पक्षातल्या जे आव्हान देणारे होते किंवा मचमच करणारे होते त्यांना वापरलं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाही त्रास दिला, त्यांनी आपल्याच लोकांना दिला. मनोहर जोशींनी, फडणवीसांनी पहिल्यांदा आपल्या पक्षाच्या पलीकडे जाऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या लोकांना त्रास दिला. एक नवी प्रथा पाडली. उद्या सरकार बदललं की तुमचेच दाखले सगळे येणार आहेत. फडणवीस, मी म्हणतो ना की फडणवीस, तुमचे महाजन, गिरीश महाजन, दरेकर, आशिष शेलार, हे सगळे जेलमध्ये घालण्याकरता हे उत्सुक राहणार. मग कुणी येवो, सुप्रिया येवो, उद्धव येवो, नाही तर काँग्रेसचा येवो, पण तुम्ही या 5 वर्षात जे केलं त्या प्रत्येकाचं उठतं ते काढणं. तुम्हाला तेवढ्याकरता तरी सत्तेवर यायला पाहिजे. जसं मोदींना सत्तेवर येण्याची गरज होती, नाहीतर ते जेलमध्ये गेले असते. काय वाटेल ते करून, ठीक आहे 240 40, ते बाकीचे मिळून 300 तर 300, पण ह्याची इंडियाची सत्ता जर आली असती तर खरोखर तुम्हाला सांगतो एक 8-15 दिवसात त्यांना जेलमध्ये टाकलं असतं. पंतप्रधान कुणी हो, अखिलेश हो किंवा राहुल हो किंवा आणखीन कुणी हो, पण इंडिया आघाडीने ठरवलं होतं आणि संजयनी वारंवार जाहीर पण केलं होतं की हे सगळेच्या सगळे जेलमध्ये टाकतो काही बघा. ते वाचण्याकरता सत्ता येणं आवश्यक होतं. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणं एवढ्याकरता आवश्यक आहे की नाहीतर हे सगळे महायुतीचे जे नेते आहेत ते जेलमध्ये जाणारच. तेवढ्याकरता यायला पाहिजे. पण सांगत होतं ते असं की राजकीय वैर हे प्रथम सुरू केलं ते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये. म्हणजे फडणवीसांच्या बरोबर ते मंत्रिमंडळात असताना सतत खिशात राजीनाम्याची भाषा करायचे आणि सामना हेच फडणवीसांना अस्वस्थ करणारं, अत्यवस्थ करणारं राजकीय दृष्ट्या असं मुखपत्र होतं. सामनामधून संजय राऊतनी विलासराव देशमुखांना कधी धारेवर धरलं नाही, पण मनोहर जोशींना धरलं. मनोहर जोशी मला कितीदा सांगायचे की अरे बाबा तू मित्र आहेस ना संजयचा. ते संजयला म्हणू, अरे हे त्याचं सरकार आहे, हे शिवसेनेचं सरकार आहे. तो प्रत्येक अग्रलेखात माझी आबरू काढतो, प्रत्येक अग्रलेखात माझी वाट लावतो. ह्या युती सरकारची तो वाट लावतोय आणि भाजपच्या लोकांची त्याची मैत्री आहे. मुंडे त्याची मैत्री आहेत, मुंडेंच्या मागे लागत नाही तो माझ्याच मागे लागतो. शिवसेनेच्याच मंत्र्यांची ठोकतो, मारतो. सौमेश्वर मारतो हे काय माहिती तुम्हाला? परवा तू म्हणाला ना संजय आम्ही ठासून मारली, त्याच्यामध्ये मधला एक शब्द 2 अक्षरी राहिला, नाही तर त्याला तेच म्हणायचं होतं. पण जाऊ द्या, आपण कशाला. मला तर लोकांनी सांगितलं की तो शिव्या देतो म्हणून तुम्ही नका शिव्या देऊ, तुम्ही देत नाही. पण पूर्वीच्या इतिहासामध्ये असं वैर मनोहर जोशींनी स्वतःच्या लोकांशी केलं. बबनराव घोलप असो, खुशी किती लोकांना, मग ते त्यांच्या सरकारमधल्या लोकांना दिलं. फडणवीसांनी आपल्याच लोकांना दिला त्रास आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पळताभुईत चोरी केली. ते उलटायचं नसेल तर मी सांगतो तसं राज्य यायला पाहिजे परत. पण आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ना वाईट स्थिती आहे. अगदी खरं सांगू तुम्हाला, मी विश्लेषक आहे वगैरे हे सगळं आपण विसरून जाऊया आणि मी तुमच्याशी युट्यूबवर बोलतोय हे पण विसरून जाऊया आणि 2 मित्र आपण गप्पा मारतोय खाजगीमध्ये, चहा पिता पिता आपण एकमेकाला सत्यकथन करतोय. या भूमिकेत जाऊया का? जाऊया आपण. तरच मी तुम्हाला जे सांगतो ना ते खरंही असेल आणि मी ते धैर्याने तुम्हाला सांगू शकेन.
कारण मलाही कधी कधी माझं मनोधैर्य माझ्याच मित्रांमध्ये भांडणं पाहिली ना की खचतं हो, वाईट वाटतं. माझं फडणवीसांवरही प्रेम आहे, माझा स्नेह एकनाथ शिंदेशी पण आहे. दोघांबद्दलही मला अत्यंत आत्मीयता आस्था आहे. इतरांशी काही ना काही संबंध आहे. राजशी तर केवढा प्रचलित काळ माझा संबंध आला. तोही मला आजही त्याचं वय जरी आता 56 वर्षाचा झाला काल तो, तरी माझ्या वर्षी तो 56 वर्षाचा नाही. अजूनही मला तो 26 ते 36 काळातला राजच आठवतो आणि तेवढंच प्रेम, आत्मीयता, आपुलकी वाटते. म्हणजे श्रीकांत शिंदे तर आपला श्रीकांत ठाकरे हे माझे मित्रच होते, चांगले मित्र होते. किंबहुना मार्मिकचे मित्र. आणि बाळासाहेबांशी मी रोज बसायचो अग्रलेखाच्या चर्चेकरता किंवा पॉलिटिकल चर्चांकरता. त्यांना माहिती द्यायचो सगळी. मी त्यांचा हेर होतो, म्हणजे बैरजे नाईक होतो त्यांचा. त्यांच्या पक्षापासून इतर ठिकाणी काय चाललंय त्यांना मी सांगायचो त्या काळात. तर पण श्रीकांतजी एक अवलिया होते. मला ते भयंकर आवडत होते त्यांच्या वेगळ्या स्वभावामुळे. पण आज तो विषय नाहीये. पण आता आपण असं मित्र म्हणून बोलूया ना. नाही, मला काही गोष्टी सांगता येईल. मी तुम्हाला खरं सांगू का की फडणवीस हेट्स एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे इज upset with Fadnavis. Both together are angry with Ajit Dada. And all the three together, Ajit Dada, Shinde, Fadnavis, are frustrated and काय म्हणूया आपण त्याला, फ्रस्ट्रेटेडच्या बरोबरच अगेन्स्ट म्हणूया आपण राज ठाकरे. युतीमध्ये 4 मोठे नेते आहेत त्यांनी. या 4ही नेत्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल आपण बोलताना बोलतो की बा ते मिळून काम करतायत, हे करतायत, अजिबात सद्भावना नाही. हे सत्य आहे. हे चौघही एकमेकांवर जराही विश्वास ठेवत नाही, जराही विश्वास नाही. प्रत्येकाच्या मनात अशी शंका आहे की आपल्याला कट टू साईज करण्याकरता प्रयत्न चालू आहे. फडणवीसांना असं वाटतं की फडणवीसांच्या विरुद्ध जो गट आहे भारतीय जनता पक्षामध्ये, ज्याला दिल्लीचं विशेषतः अमित शहांचं उत्तेजन आहे, अमित शहांचं उत्तेजन आहे. आणि हे मला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलं की अमित शहा फडणवीसांच्या विरुद्ध आहेत. ते फडणवीसांविरुद्धच्या मोहिमा महाराष्ट्रामधल्या भाजप नेत्यांकडून घडवून आणतात. त्यांच्या विरुद्ध जेवढा अपप्रचार, मीडिया मॅनेज करण्यापर्यंत जातात फडणवीसांच्या विरुद्ध. बघा ना तुम्ही, आता फडणवीसांना टार्गेट करतोय का नाही बघा मीडिया. तुम्ही एकदम गुडविल गेलं ना सगळं फडणवीसांचं का. आणि एकनाथ शिंदे मी पुन्हा मुख्यमंत्री होणार या मुद्द्यावर ठाम आहेत. म्हणजे फडणवीस नाही हे नक्की आहे. अन्यथा पण खरं म्हणजे फडणवीस नाहीच आहेत पिक्चरमध्ये. आता ब्राह्मणाला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री करणंच शक्य नाही, कुणीच करणार नाही. आणि अमित शहा आणि मोदी तर करणारच नाही. त्यांना दिल्लीतच घेणार. फार फार तर एकदा ही निवडणूक जिंकण्यापुरतं त्यांना वापरतील. पण त्यांना हे माहिती आहे की आपला वापर फक्त निवडणूक जिंकण्याकरता आहे. आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांनी असं सांगितलं होतं, आणि दुसऱ्या कोणाला नाही. माझे जे गुरु आणि प्रीतितुल्य व्यक्ती होती प्रतापराव भोसले, त्यांना सांगितलं. त्यावेळेला मी तिथे होतो. प्रतापरावांच्या जवळ मी दिवसाचे 4-5 तास असायचं. त्यांनीच सांगितलं होतं की माझीच इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार येतं का म्हणे, काँग्रेस राष्ट्रवादीचं. आणि सगळे राष्ट्रवादीवाले भ्रष्टच आहेत, त्यांना पुन्हा सरकारमध्ये येण्याची संधीच मिळायला नको. माझीच इच्छा होती. मीच लावली होती लफडी त्यांच्या मागे. लकडे म्हणाले ते. लकडे म्हणजे एक एक हे खटले म्हणा किंवा चौकशांचे सगळे कुणी लावले, पृथ्वीराजांनी लावले. फडणवीसांच्या चौकशा होत नाहीत कारण ते गृहमंत्री आहेत. पण त्यांच्यावर आरोप तर केले जातात प्रत्येक बाबतीत. आरोप कोण, आरोपी कोण आहे महाराष्ट्रात? सर्वात मोठा आरोपी कोण आहे? तेच. आणि इतर कोण बाजू घेतात त्यांची? विचार करा ना. आपण आता खासगीत बोलतोय ना. तुम्ही म्हणाले सार्वजनिक व्हिडिओ करतोय आणि खासगीत बोलतोय म्हणतो. आताच बोलतोय मी ते तुमचे खरंच खासगीत बोलल्यासारखं बोलतोय. कोण येतं सांगा बरं फडणवीसांच्या बाजूने बोलायला? कोण येतं? कधीतरी गिरीश महाजन बोलतात, बाकी कोण बोलतो? पक्षाचा अध्यक्ष तरी बोलतो का? बावनकुळे.
ते तरी बोलतात का फडणवीसांच्या बाजूने कधी? उलट त्यांना अडचणीत आणतात, म्हणतात आमचा मुख्यमंत्री हाच आहे, आणि असं म्हणून ते शिंदेना काढी टाकतात. टाकतात ना, त्यांचा हेतू काय शुद्ध आहे का? ते फडणवीसांना अडचणीत आणण्यासारखे आहे. ठाण्यामध्ये एक नेता होता, जाम मचमच 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 करत होता. मला त्याच्या विरोधकांनी सांगितलं की हा जाम मचमच करतो आणि जाम शायनिंग मारतो, पण याचा बाप आहे, त्या बापाला काही सहन होणार नाही याची ही चाललेली मचमच. तर मी म्हटलं साधी गोष्ट आहे की तो त्याचा पुढला प्रतिस्पर्धी आहे, अशा तऱ्हेचं एक होर्डिंग लावून टाकू आपण. आणि त्या मचमचवाल्याला कळलंच नाही आधी, त्या होर्डिंगचं त्यांनी कौतुकच केलं. काय ही डोकी जी असतात ना चिकटवलेली, ती कुठेही मिळतात आपल्याला. 4 कार्यकर्त्यांना सांगितलं की अरे मी माझ्या पैशाने होर्डिंग लावतोय, याला शुभेच्छा द्यायच्या आहेत आपल्याला, तर लावू का तुझं डोकं? अरे वा वा साहेब, काय उपकार आहेत तुमचे. भावी आमदार म्हणून त्या नेत्याचं एक होर्डिंग लावून टाकलं, खाली मुंडकी लावून टाकली. जो आमदार विद्यमान आहे, फिरलं ना टाळकं त्याचं, की भावी आमदार, तू आमदार होणार म्हणजे येणार कुठे, तू माझ्या मतदारसंघातच येणार, एकच जागा आहे माझी. त्यांनी वरती तक्रार केली, वरतून आला बांबू त्याला, हे काय आमचा उमेदवार येतो तिथे, आमदार येतो, तू कसा भावी आमदार होतोस. स्तुती करून एखाद्याची कशी वाजवायची, याच्यामध्ये मी नंबर 1 आहे. अनेकांना मला नेहमी हे सांगतात, त्याच्या विरुद्ध असं म्हटलं अरे विरुद्ध लिहिण्यापेक्षा बाजूनी लिहून आपण वाजवूया त्याची. जो उठेल त्याच्या सार्वजनिक जीवनातून, इतकी स्तुती करा तुम्ही त्याची. स्तुती करून तुम्ही त्याचे सगळे विरोधक जागे करतात आणि त्यांचे जे बाप असतात ते अस्वस्थ होतात. त्यांना नाही आवडत असं. तुम्ही फडणवीसांचं नाव लावा ना, तुम्हाला फडणवीसांची दुश्मनी करायची आहे का, वाट लावायची आहे का, तुम्ही लावा. मोदींनंतरचे पंतप्रधान फडणवीस यांना आगाऊ शुभेच्छा. गेले 12च्या बाद. फडणवीस असा विचार करत नाहीत आपलं हे मोदी की या होर्डिंगमुळे थोडंच कोणी काही पंतप्रधान होतं किंवा नाही होत. पण रे मी इंदिरा गांधींना अंतुले रिप्लेस करणार आणि त्याच्यासाठी मुसलमान देशांमध्ये निधी गोळा केला जातोय अशी स्टोरी काल्पनिक मनोहरला केली. आणि मला आयबीचे लोक आले माझ्या घरी दुसऱ्या दिवशी, कारण माझ्या नावाने होती. हे काय, अंतुले वुड बी द नेक्स्ट प्राईम मिनिस्टर, फर्स्ट मुस्लिम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, मिस्टर अंतुले आफ्टर गांधी, अशी ती स्टोरी मी कुठून तरी घेतली असं दाखवून त्याचं सगळं व्यवस्थित तयार केलं होतं ते, की अरब कंट्रीजमध्ये असं आहे वगैरे. गंमत अशी की आयबीचे लोक माझ्याशी चौकशी करून गेले डिसेंबरच्या एंडला, आणि 12 जानेवारीला लेंटिनचा निकाल होता. त्याच्यामध्ये लेंटिननी असं इनडायरेक्टली एवढंच म्हटलं होतं की बाबा सिमेंटची खरेदी करणाऱ्या संस्था आणि इंदिरा प्रतिष्ठानला देणग्या ज्यांनी दिल्या त्या यांच्यामध्ये कॉमन धागा दिसतो. त्याच्याकरता राजीनामा द्यायची गरज नव्हती, मागायची पण गरज नव्हती. असंख्य मंत्र्यांना अशा तऱ्हेचे रिमार्क यापूर्वी आले होते आणि इंदिरा गांधींनी कधी कोणाचा राजीनामा दिला. पण अंतुल्यांचा राजीनामा घेतला याच्या कारण ती माझी जी स्टोरी होती ती इंदिरा गांधींना भिडली होती की हा पहिला मुसलमान पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघतोय, माझ्या विरुद्ध आहे. अंतुल्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की तुझ्या त्या एका स्टोरीमुळे, मला माहिती ती काल्पनिक होती, तुझी टेबल न्यूज होती, मी 137 कोटी, ही 80ची गोष्ट आहे, 137 कोटी पार्टी फंडाकरता मुख्यमंत्री झाल्यानंतर मी इंदिरा गांधींना दिलेले असताना मला एका मिनिटात त्यांनी काढून टाकलं. अशी आग असते वरचे आणि खालचे यांच्यामध्ये, आपल्याला कळतच नाही, कधी कळतच नाही. शंकरराव चव्हाणांनी शरद पवारांना पक्षात घेऊ नका म्हणून राजीव गांधींना किती 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 प्रकारे समजावलं, विनंत्या केल्या, धमक्या दिल्या राजीनामा देण्याच्या. राजीव गांधींनी नाही ऐकलं. त्यांनी पक्षामध्ये घेतलं शरद पवारांना 86 मध्ये, मला वाटतं 86 का 87 मध्ये. आणि पहिली गोष्ट काय केली तर शंकरराव चव्हाणांनाच घालवून दिलं, केंद्रात अर्थमंत्री म्हणून घेतलं. म्हटलं तर सन्मान, म्हटलं तर अपमान, पण मुख्यमंत्री पदावरून त्याने शरद पवारांना बसवलं. हे आपल्याला राजकारण लक्षात येत नाही. आता स्थिती अशी आहे की राज ठाकरे इलाज नाही म्हणून अजून तरी आहेत, पण कधी ते बाहेर पडतील आणि त्यांना बाहेर घालवायला भाजपवाले उत्सुक आहेत. त्यांना असं वाटतं विरोधात उभे राहिले तर शिवसेनेची उभाटाची मतं खातील, नाही तर आपलीच मतं खातील, म्हणजे आपल्याला जागा द्याव्या लागतील. म्हणजे तेवढे सीट गेले ना, यांना दिलेल्या
यांचं इतिहासच सांगतो. 2009चा अपवाद वगळता 14 साली 19 साली एकच सीट आली. आपल्या बरोबर आले म्हणून 3 येतील 4 येतील, बाकी पडणारच आहे त्यांच्या. राज ठाकरे यांची अशी पुण्याई दिसत नाही आम्हाला, असं भाजपवाल्यांना वाटतं. त्यामुळे त्यांना राज ठाकरे नको देत. त्यांनी राज ठाकरेंना फंड देतील, अब्जावधी रुपये द्यायला तयार आहेत. पण तुम्ही बाबा शिवसेना उबाटाची मतं खायला उभे राहा. 288 ठिकाणी पाहिजे तर 288 कोटी देतो. 1 कोटीत काय होत नाही, 5-5 कोटी द्यावे लागतात, 1000 कोटी देतो. पण तुम्ही बाबा मतं खा. म्हणजे ते त्यांना नको आहेत. एकनाथ शिंदेना ते जर हवे असते राज ठाकरे बरोबर, तर त्यांनी 2 जागांसाठी ज्या जागा भाजपने परस्पर हलवायच्या घरावर तुळशीपत्र करत शिंदेच्या कोट्यातून दिल्या होत्या मनसेला, दिलं होतं कधी? मुंबईतच दिल्या होत्या. शिंदेने आग्रह काय धरला की धनुष्यबाणावर लढा, नाही तुम्ही माझ्या जागा देणार नाही. जर गुडविल असतं मनामध्ये शिंदेच्या राज ठाकरेंबद्दल, तर त्यांनी काय म्हटलं असतं, ठीक आहे इंजिनवर लढायचे आहेत का, लढा, आमच्याच 2 येणार आहेत ना आपल्या, ठीक. नाहीतर एक तर गेलीच ना त्यातली, तर ठीक आहे लढा. पण गुडविल नव्हतं ना मनामध्ये, म्हणून त्यांनी सांगितलं की नाही धनुष्यबाणावरच लढायचं लढा. त्याला माहिती होतं की हे हट्टी आहेत. ते म्हणतील इंजिनवर लढेल नाही तर लढणार नाही, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. लढले नाहीत ते. शिंदेनी त्यांना त्या 2 जागा दिल्या असत्या तर लढले असते, 2 खासदार आले असते आज MNSचे. पण नाही येऊ दिलं ना. याचं कारण शिंदेच्या मनातही राज ठाकरेंबद्दल गुडविल नाही, याचा हा पुरावा आहे. पुरावे पाहिजेत ना तुम्हाला. अजितदादांच्या विरुद्ध तर काय आता ऑर्गनायझर आणि पांचजन्यमधून लेख येत आहेत, भागवतही टोले मारतायत, वरचे लोकही टोले, देशभरातले बीजेपी वाले एकमेकाला भेटले की म्हणतात हो क्या महाराष्ट्र में अजितदादा लिया उसकी वजह से सत्यानाश हो गया. आता मिटकरी परवा बोलले की आम्ही तुम्हाला एवढे नको असतील, एवढं नसेल तर मरू द्या ना, मग आम्हाला नाही तुमच्या बरोबर राहायचं, आम्ही प्रकाश आंबेडकरांबरोबर होतो. आता प्रकाश आंबेडकर कितपत विश्वासार्ह आहे, ते अजितदादांना का घेतील? बुडत्या जहाजामध्ये ते का जातील? ते नाही जाणार, कारण त्यांना माहिती आहे अजितदादा बरोबर काय जाऊन फायदा नाही. अजितदादा तो स्वतःच येत नाही, तो एक तटकरीत आला बिचारा, तो स्वतःच्या बळावर आला, यांच्या बळावर नाही आला. विधानसभेला तो धुळधाणच आहे. विधानसभेला स्वतः अजितदादा येतात की नाही असा प्रश्न पडलाय. त्यांच्या विरुद्ध जर हा उभा राहिला यांचा पुतण्या, तर गेला ना 12च्या भावात. मग अजितदादांच्या देण्याची खात्री नाही, त्यांच्याबरोबर आंबेडकर कशाला जातील? आंबेडकर झुलवत राहतील, करूया करूया बघूया बघूया, आणि शेवटच्या क्षणी पक्ष 288 पैकी 200 जागी उभं राहून बीजेपीशी संगनमत करतील की तुम्हाला किती ठिकाणी मतं खायला हवीत काँग्रेसची सांगा. गेल्या वेळेला मी 6 पाडल्यात त्यांच्या, यावेळेला 60 पाडू. मोठा सौदा असतो तो, अब्जावधी रुपयांचा असतो, तो करतील ते. का नाही करायचा त्यांनी? त्यांनी त्यांचा पक्ष चालवायचा, सगळ्यांना चालवायचा आहे. इकडे पण सगळ्यांचं पटत नाही असं दिसतंय. काँग्रेसवाले ज्या आक्रमकपणे निघालेत, नाना पटोले वगैरे, ते एकदम वळू झालाय त्यांचा. म्हणजे काय म्हणतात त्याला, नाना पटोले तर एकदम साधा बैल होता बडवलेला, त्याचा वळूच झाल्यासारखे वागायला लागले. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार अस्वस्थ आहेत. काँग्रेसची कशी नसबंदी करायची या वळूची, त्याला परत बडवलेला बैल कसा करायचा, याच्या विचारात ते आहेत. काँग्रेसची सीट पाडण्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे आता, आणि काँग्रेसला 100च्या जागाच द्यायच्या. त्यांना एवढ्या कमी जागा द्यायच्या की त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न त्याने आपल्याशिवाय बघताच कामा नये. ते म्हणतायत आम्ही 200 घेऊ, 250 घेऊ, 100 घेऊ, लढा मग स्वतंत्रपणे. मग त्यांच्या पाडण्यामध्ये हे पण सहभागी. काँग्रेसबद्दल गुडविल नाही मनात. आता त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं एकमेकाशी बरं आहे. ते दोघं एकमेकाच्या जीवावर उठलेले, बाकी सगळे एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत राजकीय. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनं तर काय समीकरण होईल असं सांगता येत नाही. आणि आधी पण काय होईल सांगता येत नाही. कदाचित हे लोक म्हणतील की भाजपलाही बाजूला, पूर्वी माहितीये का तुम्हाला, आता तुमच्यापैकी जे वयाने 40च्या आतले असतील ना, त्यांना माहिती नसेल एखादं, पण पूर्वी ही मुवमेंट होती. विशेषतः जनता दलाच्या काळामध्ये ही मोहीम तीव्र होती की काँग्रेस आणि भाजप दोघांनाही बाजूला ठेवूया. पण कालनुरूप त्यांना जनसंघाला घ्यावं लागलं, नंतर जनता दलामध्ये त्याचं रूपांतर झालं, मग परत भारतीय जनता पक्ष झाला वगैरे, तो इतिहास आहे. पण ही मोहीम होती की भाजप आणि काँग्रेस दोघंही नको, ही प्रदीर्घ काळ मोहीम होती. माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात मी खूप पाहिली आहे. पुन्हा एकदा ती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते की भाजप आणि काँग्रेस दोघांनाही बाजूला ठेवा. बरं, ते दोघं एकत्र येऊ शकत नाही हे 100%.
ते दोघं नाही येऊ शकणार कुठल्याही परिस्थितीत एकत्र. मग त्यांना वगळून करूया आणि बघूया काय होतं ते. अशी पण मुवमेंट येऊ शकते किंवा नंतर त्यांना एकत्र म्हणजे असं सरकार जर आलं ना, अविश्वसनीय वाटतंय. पण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी विचार केला होता का हो, शिवसेना आणि भाजप एकत्र लढल्यानंतर महाआघाडीचं सरकार येईल, तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर, आणि तेही उद्धव ठाकरेंचं? कधी विचार केला होता? कसली गद्दारीच्या व्याख्या करत बसले. आधी फुटले, नंतर फुटले, आत असताना फुटले, बाहेर असताना फुटले. अख्खा पक्षच शरद यांनी उद्धव ठाकरेंनी नाही का नेला महाआघाडीमध्ये. मग उद्या असं जर झालं की भाजपचा अहंकार आणि काँग्रेसची उद्दामपणा, चला दोघं आपण बाकी सगळे मिळून होतोय का 145, मग शरद पवारांचे, उद्धव ठाकरेंचे, एकनाथ शिंदेचे, अजितदादांचे काय असेल 5, राज ठाकरेंचे काय 2-5 असतील, असे सगळे मिळून आपण जर या दोघांच्या एकत्रित संख्येपेक्षा जर झालो, किंवा मायनॉरिटी सरकार पण करू शकता, हे माहिती आहे ना तुम्हाला, की जर काँग्रेस आणि भाजप एकत्र येत नसतील याची गॅरंटी असेल, मायनॉरिटीचं सरकार होऊ शकतं. अहो, फडणवीस 14 साली ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांना बहुमत होतं का? नव्हतं. त्यांना शिवसेनेला बाजूला ठेवलं होतं. शिवसेना लीडर ऑफ ऑपोजिशन एकनाथ शिंदे होते की नाही? तुम्ही कल्पना केली होती का की भारतीय जनता पक्षाला बहुमत नसताना मुख्यमंत्री भाजपचा फडणवीस झाले आणि कुणाच्या जीवावर जगले? पहिल्या विधानसभा विश्वास ठरावाच्या वेळेला राष्ट्रवादीने जाहीर केलं की सरकारमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये आणि परत निवडणुका लगेच घ्यायला लागू नये, म्हणून आमचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आहे. शिवसेनेला बागफुटवर जावं लागलं आणि नंतर शिवसेनेने तडजोड पण केली, सत्तेत आले. खरं म्हणजे राष्ट्रवादी तेव्हा जर टिकली असती तर राष्ट्रवादी आणि भाजप सरकार 14 सालीच आलं असतं. आलं असतं की नाही? कल्पना केली होती तुम्ही? त्यामुळे असं सरकार पण काहीतरी चमत्कारी येऊ शकतं का? तो येऊ शकतो. बघूया काय होतं ते. पण कोणाचा कोणावर विश्वास नाही हो. ही ना बेबंदशाही हा शब्द आहे ना, तोच महाराष्ट्राच्या राजकारणाला आजच्या वापरणं योग्य ठरेल. वाईट वाटतं बोलायला, पण बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.